पारनेर तालुक्यातील गुणोरे गाडीलगावमध्ये 3 फेज लाईट सुरळीत करून नवीन गाव आणि गुणोरे हे दोन गाव जे आहेत ते आमच्या जवळ सबस्टेशन मधून एकच फेडर निघतो गुणोरे म्हणून, आणि त्या गुणोरे फेडरवर हे दोन्ही गाव आहेत. सध्या शेतीचा लोड वाढलेला असल्यामुळं त्या ओव्हरलोडमुळे दोन्ही गाव एकाच वेळेला चालत नाहीत, म्हणून एकाडे एक तो टॅप चालू करतात आणि लोडमुळे कदाचित तिथला जंप जात असेल. आता ह्या सर्वांशी चर्चा केल्यानंतर काही ताबडतोब करता येण्यासारख्या ज्या योजना आहेत त्या योजनांमधला पहिला भाग म्हणजे जंप न तुटण्यासाठी जी उपाययोजना करता येईल ती ह्या 2-3 दिवसात मी करून घेतो. त्यानंतर जे एकाड एक म्हणजे एक दिवस गाडीलगाव एक दिवस गुणोरे जे चालू ठेवतो आपण, त्याच्यासाठी मी थोडासा माझ्या लोडचा आढावा घेऊन आणि वरिष्ठ कार्यालयाची परवानगी घेऊन ते दोन्ही गाव प्रत्येक दिवशी म्हणजे ज्या दिवशी आपल्याला ज्या आठवड्यात 3 फेज उपलब्ध आहे त्या आठवड्यामध्ये प्रत्येक दिवशी 6-6 तास देता येईल का ह्या दृष्टीने प्रयत्न करून तो मी ताबडतोब या पुढच्या 1-2 दिवसामध्ये तोही प्रश्न मिटवण्याचा प्रयत्न करतो. राहिला प्रश्न तो वायरमनचा. त्या वायरमनच्या बाबतीमध्ये त्याची सगळी चौकशी करून जर तो कामात निमित्त असेल तर त्याच्यावर आपल्या नियमानुसार कारवाई करू आणि त्याच्याच कडून पहिल्यांदा तर चांगलं काम करायचा प्रयत्न करू. अदरवाईज मग तिथं दुसरा माणूस देण्याचा पण आपण प्रयत्न करूयात. आणि सगळ्यात महत्वाचं की जो मूळ प्रश्न आहे की गाडीलगाव आणि गुणोरे या दोन्ही गावाला सेपरेट फिडर टाकावं लागेल, तर त्याच्यासाठीचं अंदाजपत्रक तयार करून त्याच्या मंजुरीनंतर ते काम आपण मार्गी लावू. परंतु ते काम थोडंसं प्लॅनिंगचं आहे, त्याला थोडासा उशीर लागेल, पण तोपर्यंत तुमची असुविधा कशी दूर करता येईल त्या दृष्टीने आपण प्रयत्न करू. अनेक ठिकाणी असा प्रश्न आहे, अनेक ठिकाणी वायरमॅन लोक हे लोकांकडून पैसे घेतात. डीपी मध्ये डीपी गेली किंवा कोणता फेडर गेला एखादं काम करायचं असेल तर लोकांकडून त्याचा चार्ज आकारला जातोय. हे सर्व या लोकांचं म्हणणं आहे, त्याबद्दल काय सांगा, त्यांच्यावर काय कारवाई करायला? वास्तविक ट्रान्सफॉर्मर फेल झाल्याच्या नंतर म्हणजे तुमची डीपी फेल झाल्याच्या नंतर डीपी बसवण्यासाठीचं जे काम आहे त्याच्यासाठी MSCBने स्वतःच्या खर्चाने एजन्सी डेप्यूट केलेली आहे आणि त्या एजन्सीने नवीन ट्रान्सफॉर्मर आणणे, तो बसवणे, जुना ट्रान्सफॉर्मर काढणे आणि तो आमच्या स्टोअरला जमा करणे हे पूर्ण कामाचे मोबदला त्या एजन्सीला दिला जातो. त्याच्यासाठी म्हणजे माझ्या 20 ग्राहकांनी कोणालाही पैसे देण्याचं अजिबातच कारण नाहीये, तसा कुठलाही नियम नाही. असं जर कोणी करत असेल तर ती ग्राहकाची फसवणूक ते लोक करतात, चुकीच्या पद्धतीने निरोप देतात, चुकीच्या पद्धतीने ते पास करतात मेसेज. तर मीच या माध्यमातून ग्राहकांना विनंती करेल की तुम्ही कोणाच्या MSCBच्या कर्मचाऱ्याबरोबर आर्थिक व्यवहार करू नका. आर्थिक व्यवहार न करता तुम्ही आमच्याकडे तक्रार करा, जेणेकरून ह्या विषयाला आळा बसेल. ज्यांनी आर्थिक व्यवहार केला आतापर्यंत त्यांच्यावर काय कारवाई? असे कुठले पुरावे असतील तर सादर करा. आपण जो काही नियमात कंपनीच्या नियमात असेल त्या पद्धतीने कारवाई करू त्यांच्या विरुद्ध. आज आम्ही गाडीलगाव गुणोरे सर्व ग्रामस्थ, सरपंच, उपसरपंच सर्वजण आम्ही पारनेर या ठिकाणी आलेलो आहे. साहेबांशी चर्चा केली. साहेबांनी आम्हाला सांगितले की जे दिवसाची लाईट आहे ती आम्ही सुरळीत करण्याचा प्रयत्न करू. दुसरी गोष्ट, ज्या ठिकाणी जम जातोय त्या ठिकाणी जम कसा जाणार नाही याच्यावर आम्ही योग्य ती कार्यवाही करू किंवा पर्याय पाहू. तिसरी गोष्ट जी आहे ती वायरमॅनबद्दल
साहेबांनी आम्हाला आश्वासन दिलं आहे, त्यांनी जर चांगलं काम नाही केलं आम्ही त्याची विचारपूस करू, काम करण्याची इच्छा आहे का नाही पाहू. त्यांनी जर चांगलं काम नाही केलं तर आम्ही दुसरा वायरमॅन देण्याची तुम्हाला आश्वासन देतो. त्याचबरोबर जे सर्व ग्रामस्थ आलेत त्यांचे विशेष आभार. त्यांचं सर्वांनी गावातून जे आलेत